जसे मुले मोठी होतात तशी त्यांच्यात लैंगिक भावना जागृत होतात, तशा माझ्यातही झाल्या. मीही मुलींकडे आकर्षित होऊ लागलो. माझ्या वर्गातील मुलींचे तट्टबल बघून माझा लवडा टाईट होत असे. स्वप्नात नेहमी कोणा मुलीबरोबर तरी संभोग करत असे. सकाळी चड्डी ओली असे. मला फक्त जाणीव होत लैंगिक आकर्षणाची. सेक्स म्हणजे मुलींना नागडे करणे, तिचे स्तन दाबणे, चोखणे अशी भावना होती. मित्रांच्या बोलण्यातून मला माहिती मिळत असे. ती सर्व माहिती अर्धवट व अपूर्व असे. सर्व ज्ञान अपूर्व. आपण या विषयात PhD केली आहे असे भासवत असत. त्यातून मला शीघ्रपतन व हस्तमैथुन या बदलाची माहिती मिळाली. शीघ्रपतन म्हणजे नामधारपणा, लवकर पाणी निघणारा रोग. हस्तमैथुन म्हणजे आपला लवडा आपल्या हाताने हलवणे आणि पाणी काढणे. याला मित्रांच्या माहितीनुसार आपला लवडा आपल्या हाताने हलवायचा आणि असे केल्यावर काही वेळाने एक चिकट स्राव लवड्यातून जोरात बाहेर येतो. याला हस्तमैथुन म्हणतात. मित्राची माहिती सांगितले की काही जणांना शीघ्रपतनाचा त्रास असतो. अशा पुरुषाला स्त्रीबाबत लैंगिक भावना वाटली की किंवा त्यांचा स्पर्श झाला की त्यांचे पाणी निघते. मीही मित्रांबरोबर कामक गोष्टींची पुस्तके वाचत असे. ते वाचल्यावर माझा लवड्यातून चिकट स्राव येई आणि चड्डी पण ओली होत असे. असे सांगितल्यावर काही जणांना शीघ्रपतनाचा मी माझ्या बावड्या समजुतीनुसार मला शीघ्रपतनाचा त्रास आहे असे समजू लागलो. हस्तमैथुनमुळे एक वेगळा आनंद मिळतो असे मी ऐकून होतो. म्हणून मीही एकदा हस्तमैथुन करायचे ठरविले. एकदा घरी कोणी नसताना मी कामगोष्टीचं पुस्तक वाचू लागलो. माझा लवडा लगेच ताठ झाला. मी लवडा चड्डीतून बाहेर काढला आणि माझ्या माहितीनुसार मी तो हलवू लागलो. उत्तेजनेमुळे तो स्राव तो बाहेर आला. मला काही माहिती नसल्यामुळे मी त्या स्रावाला वीर्य समजत असे. मित्र मस्करी करतील म्हणून मी त्यांना काही सांगितले नाही. पण प्रत्येक माणसाला कोणीतरी व्यक्ती ज्ञान देते. तसे मला सेक्स बाबत एका व्यक्ती ज्ञान दिले. दिवाळीत आम्ही गावाला जायचे ठरविले होते, म्हणून दिवाळी सुट्टी लागल्यावर मी काकाकडे आलो. आम्ही सर्व एकत्र गावाला जाणार होतो. बाबांचे काही काम होते ते आटपण्यासाठी ते आमच्या घरी थांबले होते. आईही थांबली होती त्यांच्याबरोबर. मला सुट्टी असल्यामुळे मला आधी काकांच्या घरी पाठवले. काकांची दोन्ही मुले लहान होती. दोघेही मस्त खेळत असत. काकांच्या घराजवळ एक गृहस्थ राहत. त्यांना बायको नव्हती. एक 18 वर्षाची तरुणी मुलगी होती. तिचे नाव अनिता. अनिता दिसायला गोरी, अंग खाण्याने भरी होती. तिने यौवन आकर्षण होते. तिचे टच बाबा असे होते. भरीव रेखीव स्तन. मला मस्त पसरलेले ढुंगण पाहताच कोणीही वेडा होईल असे ना एकदा तरी उपभोगावयास मिळावी अशी कितीतरी जणांची कामना होती. अनिता काकाकडे दुपारी यायची. सोहम आणि शुभम अनिता बरोबर खेळायचे. मी तिकडे गेल्यावर एक दिवशी दुपारी ती नेहमीप्रमाणे आली. तिने मला बघितले. ती काही बोलता सरळ स्वयंपाक घरात गेली. काकीकडे जाताच मी तिच्याकडे पाहत होतो. तिचे चालणे मला खूप आवडत होते. मग काकीने दोन्ही मुलांसाठी व माझ्यासाठी खाऊ घेऊन बाहेर आल्या. अनिताही काकींबरोबर होती. काकीने मी आमची ओळख करून दिली. काकी म्हणाली, हा आमचा पुतण्या आणि ही अनिता शेजारची राहते. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघून हसत मान डोलावली. सोहम शुभम बरोबर खेळता मी आणि अनिताची गट्टी चांगली जमली. ती आमच्याकडून गेल्यावर शेजारच्या काकी घरात आले आणि काकीला स्वयंपाकघरात घेऊन गेल्या. त्यांचे कुजबुजणे माझ्या कानावर येत होते. त्यांचे कशाबद्दल बोलणे चालू होते मला माहीत होते, पण दोघी अनिताबद्दल बोलत होत्या. दुसऱ्या दिवशी मी बाहेर दात घास असताना शेजारच्या काकीने मला घरात बोलावले. कुजबुजली चौकशी केली आणि म्हणाल्या, बघ, माझ्या मुलासारखा आहेस ती अनिता.
काही चांगली मुलगी नाही, ती वाया गेली आहे. तिच्या नादाला लागू नको. काकीकडे काही ऐकू नको. नंतर ती घरी आले. मी माझ्या प्रकाराबद्दल काकीला सांगितले. त्यावर काकी म्हणाली, ती तिच्या खाजगी आयुष्यात काय करते याशी मला मतलब नाही. पण ती मनाने चांगली आहे. शेवटी तू तिच्याशी मैत्री करायची का नाही ते तू ठरव. काकीचे बोलण्यामुळे मला अनितामध्ये रस वाटू लागला. मी तिच्याकडे लैंगिक भावनाने पाहू लागलो. दुसऱ्या दिवशी अनिता नेहमीप्रमाणे आली. तिने त्या दिवशी निळ्या रंगाचा सलवार कमीज घातले होते. निळ्या रंगात ती अजूनच आकर्षक दिसत होती. तिने टच तन मला मस्त ढुंगण मला उत्तेजित करत होते. माझा लवडा मध्येच ताठ झाला. तिच्या या आकर्षणामुळे, तिच्या चालीमुळे तिने माझ्याकडे हसून बघितले. सरळ स्वयंपाकघरात गेली. थोड्या वेळाने बाहेर आली. दोघेही मुले त्यांच्या बाबाबरोबर बाहेर गेली होती. आम्ही तिथेच होतो. काकी काही कामासाठी बाहेर निघाली होती. काकी म्हणाली, तू येतोस का? तू घरी एकटा काय करणार? त्यावर अनिता म्हणाली, माझ्याकडे चल, पिक्चर बघू. काकीने होकार मान हलवली. मी अनिताच्या घरी गेलो. तिने नवीन पिक्चरची सीडी लावली. मी खुर्चीवर बसलो. ती सोफ्यावर बसली. पिक्चर बघताना आम्ही गप्पा मारत होतो. तेव्हा माझे लक्ष तिच्या बॉलकडे गेले. गळा खोल असल्यामुळे तिचे स्तन मला स्पष्ट दिसत होते. माझा लवडा टाईट झाला. माझी पॅन्ट ओली झाली. मी लगेच बाथरूममध्ये गेलो. थोडे मन शांत झाल्यावर बाहेर आलो. तिने बाय म्हणून घरी आलो. सकाळीच काकीने आम्हाला अनिताकडे जाण्यास सांगितले. मी अनिताच्या घरी दरवाजा वाजवला. तिने विचारले, कोण? मी म्हटले, मी संदेश काकीने पाठवले आहे. ती बोलली, थांब थोडा वेळ, मी आंघोळ करते. मी किंचित दरवाजा उघडला तेव्हा मी म्हटले, अगं, काकीने स्टीलचे डबे मागितले आहेत. ते आड उभी राहत म्हणाली, आत ये. मी आत गेलो. ती म्हणाली, थांब, मी आंघोळ करते, मग देते. मी म्हटलो, नको, मला सांग, मी घेतो. तिने कोपऱ्यातला घोडा आणला. माळ्याजवळ लावत होती. ती बाहेर आली. मी तिच्याकडे बघत होतो. ती पण माझ्याकडे बघत होती. अशी नजर टाकत होती. मी तेव्हा तिचे पूर्ण अंग न्यावले. ओल्या अंगावर तिने गाऊन घातले होते. कॉटन गाऊन असल्यामुळे तो अंगाला चिटकलेला होता. पाहता क्षणी लक्षात येत होते की तिने गाऊन खाली काही घातले नाही. मी घोड्यावर चढलो. वर माळ्यावर मला काही सापडत नव्हते. मी तिला आवाज दिला. ती पण तेव्हा तिचे पूर्ण अंग न्याहाळले. ओल्या अंगाने ती बोलली, हो, मी आले, थांब. आवाज दिला. मला माळ्यावर जाण्यास सांगितले. तसे मी वर गेल्यावर ती घोड्यावर चढली. मी सहज खाली तिच्याकडे बघितले. तिच्या गाऊनची बटन खुली होती. तिच्या स्तनाचे दर्शन होत होते. वर आल्यावर ती थोडी वाकून मला दिशा दाखवत होती. असे करत असताना तिचे स्तन मला दिसत होते. ते मला फार उत्तेजित केले. माझा लन तड झाला. मी कसाबसा सावरून तिथून निघून आलो. घरी आल्यावर तिथून निघून आलो मी. मला माळ्यावर काही समजत नव्हते काय करावे. खाली ती आंघोळीला गेली. मी डबे घेऊन खाली आलो. तिने मला आवाज दिला आणि टेबलावरचे कपडे ठेवण्यास सांगितले. मी तिचे कपडे घेतले व बाथरूम पाशी नेले. तिने आडोशा घेत ते घेतले. दार न लावता मी अंग पुसत होती. माझ्या मनात सेक्स भावना जाग्या झाल्या होत्या. मी हळूच दार ढकलले. अर्ध्याहून अधिक दार उघडले. मी धाडस करत आत डोकावले तर मी बघितले ती पाठीमोरी उभी राहून अंग पुसत होती. मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असतील या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला असेच नवीन स्टोरी आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.